नाशिकवरनं सिन्नर मार्गे शिर्डी, शिर्डीवरनं अहिल्यानगर, अहिल्यानगरवरनं निंबळक आणि निंबळक मार्गे पुणा, अशा प्रकारचा हा सगळा उलटा प्रवास ह्या पुन्हा नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा त्यांनी घोषणा केलेल्या आहेत. या प्रकल्पामुळं ज्या वंचित भागाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा होता त्या वंचित भागाला कोणत्या प्रकारचा न्याय मिळणार नाही. कारण नाशिक ते संगमनेर आणि संगमनेर ते पुणा या दरम्यान जी तालुके येतात त्याच्यामध्ये नारायणगाव असेल, राजगुरुनगर असेल, मंचर असेल, आळाफाटा असेल, संगमनेर, अकोला आणि सिन्नर हे जे तालुके आहेत हे MIDC असेल, पर्यटन असेल किंवा दळणवळणाच्या इतर साधनांपासून वंचित तालुके आहेत. आणि म्हणून पहिल्या प्राधान्यानं जर ह्या तालुक्यांमधून ह्या रेल्वे मार्ग गेला असता तर पुन्हा नाशिक या शहरांना ही जोडणारी मुख्य शहरं बनली असती आणि जी पुन्हा नाशिक आणि मुंबईमध्ये जी झालेली गर्दी आहे ती या शहरांमध्ये डायव्हर्ट झाली असती. अशा प्रकारचे एक स्वप्न या तालुक्यातल्या सामान्य जनतेने पाहिलं, परंतु आता ते धुळीस मिळते काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र याविषयी अकोले तालुक्यातून एक मोठा लढा आता सर्वपक्षीय नेते उभे करणार आहेत. 100% आम्ही तर आमच्या भावना याही अगोदर व्यक्त केलेल्या आहेत. आज अकोला मार्केट कमिटीवर सोयाबीन खरेदी केंद्राच्या निमित्तानं तालुक्यातली जवळपास बऱ्यापैकी सर्वपक्षीय मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. सगळ्यांची भावना तीच आहे. कारण ही रेल्वे म्हणजे अकोला संगमनेर तालुक्याच्या दृष्टिकोनातून किंवा अकोल्याचाच विचार करूया सर्वात प्रथम आपण, आपल्या दृष्टिकोनातून शेवटची लाईफलाईन आहे. ही लाईफलाईन गेल्यानंतर आपल्या तालुक्याला पुन्हा विकासाची नवी संधी मिळणार नाही. विकासाच्या ज्या मूलभूत योजना आहेत त्यामध्ये हायवे मोडतात, रेल्वे मोडतात, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी मोडते, या सगळ्यांपासून आपण वंचित आहोत. आपल्याला कधीच हायवे मिळणार नाही. कारण आपले हायवे आपल्या 15 किलोमीटर अंतरावरून समृद्धी महामार्ग गेलाय, इकडं जुन्नर आहे, तिकडं तिकडं सिन्नर आहे, या सगळ्या मार्गांवरून हायवे गेलेला आहे. त्याच्यामुळं आपला तालुका ह्या सगळ्या प्रक्रियेपासून कायमस्वरूपी बाजूला राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळं अकोले तालुक्यातील सगळ्या जनतेला आमचं आव्हान आहे, या लढ्याचं नेतृत्व करा. या लढ्यासाठी मागील 2021ला आम्ही रेल्वे कृती समिती, सर्वपक्षीय रेल्वे कृती समिती तयार केली होती. तेव्हा सुद्धा अकोले तालुक्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही लढलो होतो. आम्ही प्रचंड ताकद लावून संघर्ष केला, अकोला मोर्चे काढले, अकोला शहर तालुका बंद केला, सह्यांच्या मोहिमा राबवल्या, परंतु सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे तेव्हा यश मिळालं नाही. परंतु आता मात्र आपल्या जोडीला संगमनेर, जुन्नर सगळे आमदार लोक या सगळ्या प्रक्रियेत राहणार आहेत आणि म्हणून अकोले तालुक्यामधून चांगल्या प्रकारचं आंदोलन उभं राहावं. आज पठार भागातील लोक तहसील कचेरीवर आली होती, त्यांनी त्यांच्या पद्धतीने निवेदन दिले. काहीतरी त्यांनी 2 दिवसांनी नॅशनल जो पुणे नाशिक हायवे तो अडवण्याचं धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. कारण त्यांना माहित आहे आपल्या भागात पिकणारा भाजीपाला, आपल्या भागात पिकणारं दूध, आपल्या भागात शिकणारी लोक, आपल्या भागात काम करणारे वर्कर्स यांना जायला यायला जी काही मुख्य साधन आहे ती रेल्वे ठरली असती. आपल्या तालुक्यातून हजारो मुलं रोज पुण्याला शिक्षणासाठी जातात, हजारो लोक पुण्याला कामाच्या निमित्ताने जातात, हजारो लोक वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने पुण्याला जातात, नाशिकला जातात. आपला भाजीपाला घेऊन, आपला शेतात पिकणारे माल घेऊन आपण शहराच्या बाजारपेठेमध्ये जाऊ शकतो. आणि मग ही संधी आहे. या निमित्ताने माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती राहणार आहे की एक चांगला लढा आपण उभा राहावा. तालुक्यातील सगळ्या लोकांनी राजकारणाचे झेंडे दांडे सगळे बाजूला ठेवून फक्त तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर, रेल्वेच्या प्रश्नावर, आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नावर एकत्र यावं. आणि म्हणून तशा प्रकारचा निर्णय नेते मंडळींनी घेतलेला आहे. उद्या अकोल्याच्या शासकीय रेस्ट हाऊसवर दुपारी 1 वाजता या संदर्भामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते, सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, काही जाणती माणसं, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया सगळ्यांना उद्याच्या 1 वाजताच्या मिटिंगचं काही लोक ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते लोक निमंत्रण देत आहेत. मोठ्या स्वरूपावर उद्या आपल्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मोठ्या प्रमाणावर नजीकच्या काळामध्ये रेल्वेच्या प्रश्नासंदर्भामध्ये अकोले तालुका एकीने लढा देईल अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो.